अहो तुम्हाला आठवतंय? चायला आता काय विसरला, आता काय सासूचा मेवण्याचा काय वाढदिवस बिडदिवस आहे का काय? ग बसा. आमच्या एका नातेवाईकांनी तुमचं स्थळ सुचवलं होतं आणि तुम्ही मला पाहायला आला होतात. ते होय. हा अच्छा, ते होय. नाही म्हणजे ते कसं विसरणार मी? गुरुजींनी सांगितलेलं मला, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती एका मुलीला बघ, आणि तू अशी समोर बसली होतीस, हळूच अशी एक नजर वर केलीस आणि बघून माझ्याकडे हसलीस. हा हसली नाही, लाजली म्हणा. बर, लाजलीस आणि आमच्या आयुष्याचा खेळ खाल्ला. हा म्हटलं तर अनोळखी मुलगी या वाघाची पहिल्या नजरेत शिकार करू शकते, तर हीच आपल्या आयुष्याची, आपल्या दिलाची राणी होणार. उगाच काहीतरी. मला तर तुम्ही पहिल्या नजरेत खडूसच वाटला होतात. तो समीर बघा, अनोळखी असून सुद्धा त्या अर्पिताची किती काळजी घेतो. तिला न सांगता मावा केक पण घेऊन आला. आता हे समीर कोण आणि हे अर्पिता कुठं आली मधीच? अहो समीर आणि अर्पिता, ती नवीन मालिका येत नाही का, तू अनोळखी तरी सोबती. अर्पिता, अच्छा, ते समीर आणि अर्पिता वय. हो, ते दोघं आता एकमेकांसाठी अनोळखी आहेत ना, पण ते एकमेकांचे सोबती कसे बनणार? त्यांचा प्रवास आपण न चुकता रोज रात्री 9 वाजता बघायचा आहे. तुझा शब्द पडू दिलाय का मी? आणि अर्पिता टीव्हीवर येणार आणि मी नाही बघणार, असं होईल का? तर तुम्हीही बघायला विसरू नका. तर 5 जानेवारी पासून रोज रात्री 9 वाजता तू अनोळखी तरी सोबती, तरी सोबती सन मराठीवर. पाहायला विसरू नका, बघायला लागते. आपली अर्पिता या लागल्या. नक्की बघायचं. ओळखी तरी सोबती 5 जानेवारी पासून रोज रात्री 9 वाजता आपल्या सन मराठीवर.